So myocardium is responsible for contraction and relaxation of heart. ओके, सो आपण मायोकार्डियम बघितलं, एपिकार्डियम बघितलं, सगळ्यांना कळलंय? सगळ्यांना कळलंय? ओके, मग पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया आपण की आता हार्टचं स्ट्रक्चर बघूया. Now we discuss external structure of heart. बघा, the human heart is 4 chambered. हार्ट 4 चेंबर ने बनलाय. ओके, ह्यूमन हार्ट इज 4 चेंबर्ड. The 2 superior chamber, मतलब 2 upper part of the heart is called as atra, ज्याला दुसरं नाव आहे ऑरिकल. हार्टच्या वरच्या पार्टला म्हणतात ऍट्रा किंवा ऑरिकल. अँड इन्फिरियर 2 आर कॉल्ड एज वेंट्रिकल. खालचे जे दोन आहेत त्याला वेंट्रिकल म्हणतात, वरचे जे आहेत त्याला, वरचे दोन आहेत त्याला ऍट्रा किंवा ऑरिकल म्हणतात. नाउ एक्सटर्नली द ऍट्रा आर सेपरेटेड फ्रॉम वेंट्रिकल्स बाय ए ट्रान्सवर्स ग्रूव कॉल्ड एज करोनरी सल्कस और एट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव. याचा अर्थ काय, तर हार्टला जर एक्सटर्नली आपण बघितलं, बाहेरनं जर बघितलं ना, तर या हार्ट वरती ना 2 लाईन्स आहेत, 2 ग्रूव्ज आहेत. ग्रूव्ज याचा अर्थ चिरा, खाच. आता कसं लक्षात ठेवा, समजा की आपण जेव्हा ट्रान्सफर सेक्शन घेतो ना, तेव्हा आपण टीएस घेतो. म्हणजे हार्टला जर तुम्ही बाहेरनं आडवी एक रेष काढलीत, बरोबर ना, ट्रान्सफर रेष काढली, तर हार्टचा वरचा ऑरिकल आणि खालचा वेंट्रिकल असे 2 पार्ट दिसतील. आय एम टॉकिंग अबाउट एक्सटर्नली. हार्ट असं कन्सिडर करा की हार्ट आहे आणि हार्टला तुम्ही एक आडवी रेख काढली, ट्रान्सवर्स लाईन काढली. यू हॅव टू ड्रॉ ट्रान्सवर्स लाईन. ओके, so you will get upper part and lower part. So upper part is called as atra and lower part is called ventricle. That groove, that line we called as coronary sulcus or atrioventricular groove. Atrioventricular groove is a groove present between atrium and ventricle. atra and ventricle, atra आणि ventricleच्या मध्ये जो ग्रूव आहे त्या ग्रूवला म्हणतात एट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव, किंवा त्याला दुसरं नाव आहे करोनरी सल्कस. परत एकदा सांगतो, हार्टला जर आपण आडवं बघितलं, आडवं जर लाईन मारली हार्ट वरती, तर हार्टला जर आडवी लाईन मारली, ट्रान्सवर्स लाईन ड्रॉ केली, तर हार्टचे 2 पार्ट दिसतील. वर ऍट्रा आहे, खाली वेंट्रिकल आहे. जी काय ट्रान्सवर्स लाईन आहे, आपण त्याला लाईन नको म्हणूया, आपण त्याला ग्रूव म्हणूया. ग्रूव म्हणजे चीर, खाच. ही जी काही चीर आहे त्या चिरेला म्हणतात, खाचेला म्हणतात, ग्रूजला म्हणतात सल्कस, किंवा त्याला दुसरं नाव आहे करोनरी सल्कस किंवा एट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव. A groove between atrium and ventricle or atra and ventricle. That's why it is called as atrioventricular groove. Similarly, the 2 ventricles, तसंच ना आता फक्त वेंट्रिकल कडे या आणि वेंट्रिकलचे उभे 2 भाग पाडा. तर उभे 2 भाग पाडल्यामुळे राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकलचे 2 भाग होतील. तर ज्या ग्रूव मुळे, हे सगळं एक्सटर्नली सांगतोय मी, अजून आत घुसलो नाही आपण, हार्टचं बाहेरच चाललंय. हे जर आपण वरनं जर लाईन मारली, उभी लाईन मारली, तर राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल असे 2 भाग तयार होतील. ही जी काही उभी लाईन मारतोय आपण, जिला आपण ग्रूव म्हणतो, त्याला म्हणतात इंटर वेंट्रिक्युलर सल्कस. म्हणजे अशी लाईन जी 2 वेंट्रिकलच्या मध्ये आहे, किंवा ज्या लाईनीमुळे वेंट्रिकलचे ऍट्रा आणि वेंट्रिकल, आय एम टॉकिंग अबाउट एक्सटर्नली, नॉन इंटरनली. आत आपण गेलो नाहीये, हे आपण हार्टला बाहेरून बघितलंय. हार्टला बाहेरून बघितल्यानंतर हार्ट वरती मला 2 लाईनी दिसल्या, 2 ग्रूव्ज दिसल्या, 2 सल्कस दिसली. एक लाईन, एक ग्रूव अशी होती की जी आडवी होती, ज्याच्यामुळे हार्टचे वर अट्रियम आणि खाली वेंट्रिकल असे 2 भाग झाले. आणि दुसरी लाईन वेंट्रिकलला उभी होती की ज्यामुळे वेंट्रिकलचे राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल, एक्सटर्नली सांगतोय मी परत, ऍक्च्युअली राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल असं एक्सटर्नली दिसत नाही, पण तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय. ते लेफ्ट आणि राईट वेंट्रिकल होतं ते इंटरनली बघूया, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. त्याला सेप्टम म्हणतात, पण हे मी तुम्हाला कळावं म्हणून फक्त सांगतोय. बाहेरनं जर आपण वेंट्रिकलचे 2 भाग केले, तर 2 भाग ज्याच्यामुळे, ज्या ग्रूव मुळे वेगळे होतात, त्याला म्हणतात वेंट्रिक्युलर सल्काय किंवा त्याला वेंट्रिक्युलर ग्रूव असं सुद्धा म्हणतात. म्हणजे थोडक्यात हार्ट वरती 2 ग्रूव्ज आहेत एक्सटर्नली.
हार्ट वरती दोन ग्रूव्ज आहेत एक्सटर्नली. वन ग्रूव इज ट्रान्सवर्स ग्रूव कॉल्ड एज atrioventricular groove or coronary sulcus, and second groove is a vertical groove present on the ventricle externally called as ventricular sulcus or ventral groove. So these are the two grooves present on the heart. Understood? हार्ट वरचे दोन ग्रूव्ह समजले. हार्ट वरचे दोन ग्रूव्ह समजलेत. Understood the different grooves? Okay. Now पुढे जाऊया. Now this is the structure of heart. Now the coronary arteries and coronary veins. बघा coronary आता ह्या डायग्राम मध्ये ना कुठे ग्रूव्ज दिसत नाहीयेत. पुढच्या डायग्राम मध्ये ग्रूव्ज दिसतील तुम्हाला. सो coronary artery and coronary vein run through the sulci. आता हे जे काही ग्रूव्ज आहेत, ह्या ज्या काही चिरा होत्या बरोबर ना, एक होती ट्रान्सवर्स आणि दुसरी होती वर्टिकल. या चिरांच्या मधनं, या चिरांच्या आतनं हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणारी आर्टरी आहे, त्याला म्हणतात करोनरी आर्टरी. बघा लक्षात घ्या की हार्ट मधनं जे ब्लड बाहेर पडतं ते येतं एका मोठ्या ॲओटामध्ये. सो दिस इज ॲओटा. हा ॲओटा आहे. हा ॲओटा मग डिवाइड अँड डिडिवाइड होतो आणि त्याची आर्टरी आणि आर्टरिओल्स तयार होतात. यातनं सगळं प्युअर ब्लड जातं, प्रत्येक म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड जातं ऑल इच अँड एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी. हे जरी असलं ना तरी हार्ट इटसेल्फ इज अ ऑर्गन. हार्ट सुद्धा एक ऑर्गन आहे आणि त्या हार्टला सुद्धा ब्लड पाहिजे बरोबर ना. हार्टच्या मसल्सना सुद्धा ब्लडची आवश्यकता आहे. मग हार्टला सुद्धा ब्लड देण्यासाठी ॲओटाकडनं एक वेसल बाहेर पडते. द नेम ऑफ द वेसल इज करोनरी आर्टरी. ही करोनरी आर्टरी काय करते, त्या ॲओटाकडनं बाहेर पडलेली ही करोनरी आर्टरी हार्टच्या मसलला ब्लड सप्लाय करते, म्हणजे हार्टला ब्लड सप्लाय करते पंप होण्यासाठी. तर जेव्हा ऑक्सिडेटेड ब्लड सेलमध्ये जातं तेव्हा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होऊन डिऑक्सिडेटेड ब्लड पण बाहेर पडतं ना. मग डिऑक्सिडेटेड ब्लड बाहेर पडण्यासाठी वेन असतात. तसं इथे ऑक्सिडेटेड ब्लड हार्टला देण्यासाठी करोनरी आर्टरी आहे आणि डिऑक्सिडेटेड ब्लड बाहेर काढण्यासाठी करोनरी वेन आहे. तर ह्या दोन्ही आर्टरी आणि वेन्स म्हणजे करोनरी आर्टरी आणि करोनरी वेन हे कुठे असतात, तर ते आपण ग्रूव्ज बघितले. कोणते बघितले? इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह बघितला आणि दुसरा इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह बघितला आणि ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह बघितला. हे जे काही दोन ग्रूव्ज बघितले, एक ट्रान्सवर्स आणि दुसरा वर्टिकल, त्या दोन्ही ग्रूव्ज मध्ये हे करोनरी आर्टरी आणि करोनरी वेन्स असतात. नाउ पल्मोनरी ट्रंक अराइज फ्रॉम राईट वेंट्रिकल. त्यातल्या राईट वेंट्रिकल मधनं हार्टचे 4 कंपार्टमेंट आहेत, वरचे 2 ॲट्रा, खालचे 2 वेंट्रिकल. उभं जर बघितलं तर राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकल आहे. वर राईट ॲट्रियम आहे, खाली राईट वेंट्रिकल आहे. या बाजूला लेफ्ट ॲट्रियम आहे आणि लेफ्ट वेंट्रिकल आहे. यातल्या लेफ्ट राईट वेंट्रिकल मधनं राईट वेंट्रिकल मधनं पल्मोनरी ट्रंक बाहेर पडतो. राईट वेंट्रिकल मध्ये इम्प्युअर ब्लड आहे. हे इम्प्युअर ब्लड लंग्स कडे जातं प्युरिफिकेशन साठी, पण ते घेऊन जाण्यासाठी येतं पल्मोनरी ट्रंक. आणि लेफ्ट वेंट्रिकल जो आहे, या लेफ्ट वेंट्रिकल मधनं ॲओटा बाहेर पडतो, जिथे ज्याच्यामध्ये काय म्हणूया आपण त्याला, ऑक्सिडेटेड ब्लड असतं. तो राईट वेंट्रिकल मधनं पल्मोनरी ट्रंक बाहेर पडतात, लेफ्ट वेंट्रिकल मधनं ॲओटा बाहेर पडतो. इथे तुम्हाला तो डायग्राम व्यवस्थित दिसेल बघा. हा आहे आपला ॲओटा आणि ही आपली पल्मोनरी ट्रंक. ही पल्मोनरी ट्रंक आहे. ही पल्मोनरी ट्रंक बायफर्गेट होते इथे आणि इथे बायफर्गेट होते. एक जाते राईट पल्मोनरी आर्टरी आणि दुसरी जाते लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. हे जातात 2 लंग्स मध्ये. लंग्स मध्ये ब्लड प्युरिफाय, इम्प्युअर ब्लड प्युअर होतं आणि राईट पल्मोनरी वेन्स मधनं ते परत कलेक्ट केलं जातं. ओके, सो दिस इज लेफ्ट पल्मोनरी वेन अँड
राईट पल्मनरी वेन. सो हा आहे पूर्ण ॲओटा, हा सगळा ॲओटा आहे. हे दोन सुपिरियर वेना कॅवा आणि इन्फिरियर वेना कॅवा आहेत. हे सुपिरियर वेना कॅवा, हा सुपिरियर वेना कॅवा आहे. त्याच्यानंतर इथं दिसतोय तो इन्फिरियर वेना कॅवा आहे. हा इन्फिरियर वेना कॅवा, सुपिरियर वेना कॅवा, हे दोन्ही वेना कॅवा. बघा ब्ल्यू रंगाने सगळं दाखवलंय ना, त्याच्यामध्ये इम्प्युअर ब्लड आहे. आणि रेड कलरने सगळं दाखवलंय ते आहे प्युअर ब्लड. रेड कलरने सगळं दाखवलंय ना ते प्युअर ब्लड आहे, आणि ब्ल्यू रंगाने सगळं दाखवलंय ते इम्प्युअर ब्लड आहे. त्याचा एक डायग्राम काढून घ्या, काय म्हणतात त्याला, स्क्रीनशॉट काढून घ्या. हा डॉर्सल व्ह्यू आहे. सगळ्यांनी काढलाय का डायग्राम? स्क्रीनशॉट काढलाय? ओके. सो दिस इज द डॉर्सल व्ह्यू ऑफ हार्ट. म्हणजे हार्टला जर आपण डॉर्सल साइडने बघितलं तर हार्ट कसं दिसतं. अँड दिस इज दी डॉर्सल साइड ऑफ द हार्ट अँड दिस इज द वेंट्रल साइड ऑफ द हार्ट. आता इकडे तुमच्या क्लिअर होईल बघा. हे बघा, ही जी आहे ना सर्वात खालची मी दाखवली आहे ब्ल्यू रंगाची, दॅट इज कॉल्ड एज इन्फिरियर वेना कॅवा. ही इन्फिरियर वेना कॅवा समजून घ्या अगोदर. इन्फिरियर वेना कॅवा हार्टच्या खालच्या बाजूने, हार्टच्या खालनं सगळं इम्प्युअर ब्लड घेऊन येतं आणि ते टाकतं राईट ऍट्रियम मध्ये. दिस इज युअर राईट ऍट्रियम. हा राईट ऍट्रियम आहे. तर हार्टच्या वरच्या भागाकडनं घेऊन येणारी सुपिरियर वेना कॅवा आहे. ही सुपिरियर वेना कॅवा इम्प्युअर ब्लड घेऊन येतं आणि ते टाकतं राईट ऍट्रियम मध्ये. सो हा सगळा छोटा दिसतोय हा राईट ऍट्रियम आहे. हा राईट ऍट्रियम आहे. या राईट ऍट्रियम मध्ये हा जो ब्ल्यू रंगाचा दाखवला ह्याच्यामध्ये इम्प्युअर ब्लड येतं हार्टच्या खालच्या बाजूने घेऊन येणारी इन्फिरियर वेना कॅवा आणि हार्टच्या वरच्या बाजूने घेऊन येणारे सुपिरियर वेना कॅवा. हे झालं तुमचं काय ते राईट ऍट्रियम. याच्या बरोबर बाजूला आहे ना ते लेफ्ट ऍट्रियम आहे. हे अतिशय छोटं असतं. राईट ऍट्रियम पेक्षा लेफ्ट ऍट्रियम छोटं असतं. लेफ्ट ऍट्रियम मधनं काय येणार तर लेफ्ट ऍट्रियम मध्ये दोन येतात. लेफ्ट पल्मनरी वेन म्हणजे लंग्स कडनं प्युरिफाय झालेलं ब्लड. प्युरिफाय ब्लड लेफ्ट ऍट्रियम मध्ये येतं. सो लेफ्ट ऍट्रियम मध्ये येणार कुठनं, लेफ्ट साइडच्या लंग कडनं घेऊन येणारी जी वेन आहे दॅट इज कॉल्ड एज लेफ्ट पल्मनरी वेन. आणि राईट साइड कडनं घेऊन येणारी आहे त्याला म्हणणार राईट पल्मनरी वेन. ही राईट पल्मनरी वेन आहे. सो लेफ्ट पल्मनरी वेन आणि राईट पल्मनरी वेन ह्या जो दिसत आहेत त्या दोन रेड रंगाच्या. रेड रंग म्हणजे आर्टरी आहे, लक्षात ठेवा. फक्त हार्टच्या मध्ये ना एक्सेप्शनल केस आहे. जी आर्टरी असायला पाहिजे ती वेन आहे आणि जी वेन असायला पाहिजे ती आर्टरी आहे. सो इथं राईट पल्मनरी वेन म्हणजे ऍक्च्युली ती काय आहे त्याच्यामध्ये प्युअर ब्लड आहे. आणि राईट पल्मनरी आर्टरी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये इम्प्युअर ब्लड आहे. फक्त हार्टच्या बाबतीत अशी एक्सेप्शनल केस आहे. तर ही झाली राईट ऍट्रियम आणि लेफ्ट ऍट्रियम. त्याच्यानंतर हा जो सगळा भाग दिसतोय हा सगळा लेफ्ट वेंट्रिकलचा पार्ट आहे आणि हा दिसतोय तो राईट वेंट्रिकलचा भाग आहे. आता या लेफ्ट वेंट्रिकल मधनं बाहेर पडला हा ॲओटा. हा ॲओटा टर्न झालाय आणि तो टर्न झालेला इकडे तुम्हाला दिसतोय बघा, खाली कंटिन्युएशन आहे. इकडनं बाहेर पडतो, टर्न होतो असा मागणं आणि तो इकडे आलाय. ओके. सो टर्न होऊन खाली आलाय. तो खाली येतो त्याला म्हणतात डॉर्सल ॲओटा. हा ॲओटा टर्न झाला की त्याला म्हणतात डॉर्सल ॲओटा. या ॲओटाचे ना टर्निंगच्या अगोदर इकडे तुम्हाला 3 ब्रांचेस दिसतात. त्याला ॲओटिक आर्च असं म्हणतात. त्या ब्रांचला ॲओटिक आर्च असं म्हणतात. या ॲओटिक आर्चचे 3 ब्रांचेस आहेत. ते 3 ब्रांचेस कोणते आहेत ते आपण पुढे बघूया इंटरनल स्ट्रक्चरच्या वेळेला. सो हा झाला ॲओटा. आणि बरोबर इकडनं बाहेर पडली आहे म्हणजे कशातनं राईट वेंट्रिकल मधनं बाहेर पडणारी ही जी आहे ती पल्मनरी ट्रंक आहे. हा दिसतोय पल्मनरी ट्रंक आहे. हा पल्मनरी ट्रंक आणि हा ॲओटा ह्याला जोडणारा थोडस लिगामेंट आहे बघा. ही दिसते लिगामेंट. दॅट लिगामेंट इज कॉल्ड ॲज लिगामेंटम ॲट्रिओसम. त्याला लिगामेंटम ॲट्रिओसम म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय तर
ॲओटा आणि ट्रंक ह्याला बांधून ठेवण्यासाठी, एकमेकाला पकडून ठेवण्यासाठी हा लिगामेंटम आहे. दॅट लिगामेंटम इज कॉल्ड एज लिगामेंटम ॲट्रियोसम. सो परत एकदा रिपीट करतो मी. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम. राईट ॲट्रियम मध्ये सुपिरियर वेना केवा इम्प्युअर ब्लड घेऊन येणार हार्टच्या वरच्या बाजूकडनं. इन्फिरियर वेना केवा घेऊन येणार हार्टच्या खालच्या बाजूकडनं. राईट ॲट्रियम मध्ये ओपन होणार. त्याच्यानंतर राईट ॲट्रियमच्या नंतर राईट वेंट्रिकल कडे जाऊया. राईट वेंट्रिकल मधनं बाहेर पडतो हा ॲओटा, ज्याला आपण पल्मनरी ट्रंक, सॉरी ॲओटा नाही, ज्याला आपण पल्मनरी ट्रंक म्हणतो. पल्मनरी ट्रंक बायफर्गेट होतो आणि तयार होतो लेफ्ट पल्मनरी आर्टरी आणि राईट पल्मनरी आर्टरी. परत सांगतो, ही आर्टरी म्हणजे इथे इम्प्युअर ब्लड आहे. त्याच्यानंतर झालं या बाजूला या लेफ्ट ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियमच्या खाली आहे लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट ॲट्रियम काय रिसीव्ह करतं, तर ऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करतं. कोणाकडनं? लंग्स कडनं. कुठल्या लंग्स कडनं? लेफ्ट आणि राईट लंग्स कडनं. म्हणून त्याला म्हणतात लेफ्ट पल्मनरी वेन आणि राईट पल्मनरी वेन. हे सगळे ओपन होतात लेफ्ट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम मध्ये. लेफ्ट ॲट्रियम मधनं लेफ्ट वेंट्रिकल कडे या. लेफ्ट वेंट्रिकल मधनं एक मोठा ॲओटा बाहेर पडतो. हा ॲओटा टर्न होतो हार्टच्या बाजूने आणि कंटिन्यू ॲज अ डॉर्सल ॲओटा, म्हणजे आपल्या वर्टिबल कॉलम बरोबर पूर्ण रन होतो खालपर्यंत. दॅट इज कॉल्ड ॲज डॉर्सल ॲओटा. याला डॉर्सल ॲओटा म्हणतो की लेबल केलं नाहीये. सो हा जो काय तो सगळा ॲओटा आहे. या ॲओटाच्या 3 ब्रांचेस आहेत. या सगळ्या 3 ब्रांचेसला एकत्र मिळून त्याला म्हणतात ॲओटिक आर्च. या 3 ब्रांचेसला एकत्र येऊन त्याला म्हणतात ॲओटिक आर्च. ते आपण पुढे बघूया काय कोणत्या 3 ब्रांचेस आहेत त्या. हा जो काय खालचा पार्ट आहे त्याला म्हणतात डॉर्सल ॲओटा. त्याच्यानंतर ॲओटा आणि पल्मनरी ट्रंक जी लिगामेंट, ज्या लिगामेंटने कनेक्ट केली आहे त्या लिगामेंटला म्हणतात लिगामेंटम ॲट्रियोसम. सो दिस पार्ट इज कॉल्ड एज लिगामेंटम ॲट्रियोसम. सो दिस इज द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट विच इज अ वेंट्रल व्ह्यू. हा वेंट्रल व्ह्यू आहे. हा परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारतात. मगाशी आपण बघितला तो डॉर्सल व्ह्यू होता. याचा हे काढून घ्या, फोटो काढून घ्या. मी डायग्राम परत तुमच्या समोर ठेवला आहे. एकदा परत रिवाइज करा. काय डाऊट येते का बघा, कारण ते पुढे शिकवण्यासाठी हे सगळं लागणार आहे आपल्याला. सो एव्हरीथिंग इज क्लिअर. जर क्लिअर असेल तरच पुढे जाऊया. इफ यू हॅव एनी डाऊट मला डाऊट विचारू शकता पटकन. हा जो पार्ट आहे ह्याला डॉर्सल ॲओटा लेबल करा. खालचा जो पार्ट आहे त्याला, जिकडे मी कर्सर ठेवलाय बघा, दिस पार्ट यू हॅव टू ड्रॉ डॉर्सल ॲओटा. राईट, दिस इज डॉर्सल ॲओटा. कोणतरी छान ॲरो दाखवलाय, व्हेरी गुड. पण तो ॲरो उलटा दाखवायचा आहे. हा पॉइंट इकडे आला पाहिजे आणि हा पार्ट इथे आला पाहिजे. सो नेहमी पॉइंट त्या ह्याच्याकडे यायला पाहिजे. सो दिस इज डॉर्सल ॲओटा. याला डॉर्सल ॲओटा लेबल करा. व्हेरी गुड. येस, कोणाला काय डाऊट आहे का त्याच्यामध्ये? कोणाला काय शंका असेल तर विचारा पटकन. डॉर्सल व्ह्यू आणि वेंट्रल व्ह्यू मध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. ओके, काय डाऊट नाहीये. सो पुढे जाऊया आपण. ओके, what do you mean by why atrium is base part? मी काय
मैंने समझा नहीं आप क्या, आपका क्या मीनिंग है वो? व्हाई एट्रियम इज बेस पार्ट मींस व्हाट? हार्ट को ना ऊपरे वाले हिस्से को बेस बोले और नीचे वाले पार्ट को एपेक्स बोले, उनको लेबल ऐसा ही किया है। द अपर पार्ट ऑफ द हार्ट इज कॉल्ड बेस, नॉट अपर पार्ट। जो ब्रॉडर पार्ट है उसको हम लोगों ने बेस बोला, हम लोगों ने नहीं, साइंटिस्ट ने। जो ब्रॉडर पार्ट है उसको हम लोगों ने उसको बेस बोला है, और नैरो जो पार्ट है ना उसको एपेक्स बोला है। आपको यही पूछने का था ना संतोषी? ओके, क्लियर ना? फिर हम लोग आगे जा सकते हैं। ओके, बघा आता या हार्ट वरती ना तुम्हाला ह्या अशा वेन्स हे दिसतात बघा, ब्लड वेसल्स दिसतात या सगळ्या ब्लड वेसल दिसतात या. ऍक्च्युली या ब्लड वेसल्स काय आहेत? त्या ब्लड वेसल्स आहेत त्या म्हणजे करोनरी आर्टरी आहे, जे मी आता तुम्हाला सांगितलं ना, हार्टला ब्लड सप्लाय करण्यासाठी आर्टरी आणि वेन्स आहेत. एकाला म्हणतात करोनरी आर्टरी आणि दुसऱ्याला म्हणतात करोनरी वेन्स. त्याच्या सगळ्या दिसतायत तुम्हाला ना, या सगळ्या करोनरी आर्टरीज आहेत, या इकडे दिसतायत त्या. या सगळ्या करोनरी आर्टरीज काय करतात? त्या करोनरी आर्टरीजची परत ब्रांचिंग होतात आणि ब्रांचिंग होऊन हार्टच्या सगळ्या मसल्सना, हार्टच्या सगळ्या वॉल्सना ब्लड सप्लाय करतात. कारण त्या हार्टचे मसल म्हणजे काय, बेसिकली दे आर सेल्स ना, सो त्यांना सुद्धा ऑक्सिजन पाहिजे. मग हे ॲओर्टामधनं बाहेर पडते ही करोनरी आर्टरी, आणि करोनरी आर्टरी ॲओर्टामधनं बाहेर पडून त्याची ब्रांचिंग होते आणि प्रत्येक आणि ब्रांच झालेली हार्टच्या वॉल्सना ब्लड सप्लाय करते. हार्टच्या वॉल्सना ब्लड सप्लाय केल्यानंतर हे जे काय डिऑक्सिडेटेड ब्लड असतं ते कलेक्ट करणारी वेन आहे. द नेम ऑफ द वेन इज कॉल्ड एज करोनरी वेन. ती तर दिसत नाही, मागच्या बाजूला आहे, ती करोनरी वेन असते, मागच्या साईडला असते करोनरी वेन. ही करोनरी वेन सगळ्या एकत्र येतात आणि त्याच्यापासून तयार होतं करोनरी सायनस, आणि मग हे करोनरी सायनस राईट ऍट्रियम मध्ये ओपन होतं. म्हणजे राईट ऍट्रियम मध्ये 3 वेन्स ओपन होतात, एक सुपिरियर वेना केवा, एक इन्फिरियर वेना केवा आणि एक करोनरी सायनस. सुपिरियर वेना केवा हार्टच्या वरच्या बाजूकडनं डिऑक्सिड ब्लड घेऊन येतं. इन्फिरियर वेना केवा हार्टच्या खालच्या बाजूकडनं डिऑक्सिड ब्लड घेऊन येतं. तर हार्ट कडनं डिऑक्सिड ब्लड घेऊन येणारी आहे करोनरी सायनस. परत सांगतो, हार्टच्या वॉल कडनं डिऑक्सिड ब्लड घेऊन येणारी आहे करोनरी वेन. ही करोनरी वेन रियुनाइट होते, करोनरी वेन एकत्र येते, रियुनाइट होते आणि होते करोनरी सायनस, आणि हे करोनरी सायनस मग ओपन होतं राईट ऍट्रियम मध्ये. सो दिस इज एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. हे दोन्ही डायग्राम तुम्ही ड्रॉ हे केले असतील ना, डायग्राम हे काढून घेतलं असेल. सो नेक्स्ट पार्ट आपण जाऊया. द पल्मनरी ट्रंक बायफर्गेट्स इनटू राईट अँड लेफ्ट पल्मनरी आर्टरी. आताच सांगितलं मी, हा पल्मनरी ट्रंक आहे, हा पल्मनरी ट्रंक आहे. हा ट्रंक डिवाइड होतो, कोणता? राईट आणि लेफ्ट. सो राईट अँड लेफ्ट पल्मनरी आर्टरी. द aorta is divided into 3 region: ascending aorta, सिस्टेमिक aorta आणि aortic arch. हा जो काय असेंडिंग aorta आहे, या असेंडिंग aorta, सिस्टेमिक आर्च अँड aortic arch अँड डिसेंडिंग aorta. असेंडिंग aorta म्हणजे कोण माहितीये का? की हार्ट मधनं बाहेर पडणारा जो पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज असेंडिंग aorta. बघा, म्हणजे हा पार्ट आहे असेंडिंग aortaचा, हा पार्ट आहे aortic archचा. aortic arch नंतर खाली गेलेला जो पार्ट आहे त्याला सिस्टेमिक aorta म्हणतात, आणि सिस्टेमिक aorta कंटिन्यू होऊन जो हा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज डिसेंडिंग aorta. डिसेंडिंग aortaला दुसरं नाव आपण बघितलेलं डॉर्सल aorta. सो तुम्ही तिकडे लेबल केलं असेल ते डिसेंडिंग डॉर्सल aortaच्या कंसामध्ये या डिसेंडिंग aorta. डॉर्सल aortaला दुसरं नाव आहे डिसेंडिंग aorta. लिहिलं सगळ्यांनी? डॉर्सल aortaला दुसरं नाव आहे डिसेंडिंग aorta. सो aorta काय काय झालं बघा. पहिला आहे असेंडिंग aorta, म्हणजे वर जाणारा aorta. त्याच्यानंतर aortaचे ब्रांचेस म्हणजे दॅट इज कॉल्ड एज aortic arch. त्याच्यानंतर टर्न झालेला aorta, दॅट इज कॉल्ड एज सबक्लिव्हियन aorta. नाही सॉरी, सिस्टेमिक aorta. सिस्टेमिक aorta टर्न होऊन खाली येतो, आणि खाली आला की त्याला म्हणतात डिसेंडिंग aorta, दॅट इज कॉल्ड एज डॉर्सल aorta. सो aorta
is divided into three regions as ascending aorta, systemic aorta, that is called as aortic arch, and descending aorta. Now the ligamentum arteriosum joins pulmonary trunk and aortic arch. Ligamentum arteriosum म्हणजे हा पार्ट, हा लिगामेंटम चा पार्ट आहे. हा लिगामेंटम arteriosum दोघांना कनेक्ट होतो. कोणाला? तर aortaला, पल्मनरी aortaला आणि पल्मनरी ट्रंकला हा कनेक्ट होणार आहे लिगामेंटम arteriosum. It is the remnant of the embryonic duct called ductus arteriosus. याचा अर्थ काय? तर ज्या वेळेला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट असते ना, तेव्हा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या वेळेला ह्याला डक्टस आर्टरोसिस म्हणतात. आणि जेव्हा डिलिव्हरी होते म्हणजे फिटसचं कन्व्हर्जन होतं, फिटस मध्ये होतं, त्यावेळेला त्याला म्हणतात लिगामेंटम ॲट्रियोसम. आपल्यामध्ये आता सगळ्यांमध्ये आहे त्याला म्हणतात लिगामेंटम ॲट्रियोसम. पण डिलिव्हरी व्हायच्या अगोदर म्हणजे आपण जेव्हा वूम मध्ये होतो त्यावेळेला पल्मनरी ट्रंक आणि आयोटा ज्या लिगामेंटने कनेक्ट केलं जायचे, ऍक्च्युअली ती डक्ट होती, त्याला एम्ब्रियोनिक डक्ट असं म्हणतात. त्यावेळेला त्याला लिगामेंट म्हणत नाहीत. तर ही जी काही डक्ट होती त्या डक्टला म्हणतात डक्टस आर्टरियोसिस. त्या डक्टस आर्टरियोसिसचं नंतर कन्व्हर्जन होतं लिगामेंटम ॲट्रियोसम मध्ये. म्हणून आता त्याला आपण लिगामेंटम ॲट्रियोसम म्हणतो, पण एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये त्याला एम्ब्रियोनिक डक्ट म्हणतात किंवा डक्टस आर्टरियोसिस असं म्हणतात. The aortic arch gives out three arteries, namely brachiocephalic, that is called as innominate artery, the left common carotid artery, and subclavian artery. So आता हे तीन आर्टरीज आहेत बघा. या तीन आर्टरी आहेत, त्यातली एक आहे सबक्लेवियन आर्टरी, ही हाताला जाते. ही जी आहे ना ती कॅरोटिड आर्टरी, ही कॅरोटिड आर्टरी ब्रेनला जाते. आणि ही जी आहे ना ती इनॉमिनेट आर्टरी, ही सुद्धा लेफ्ट साइडला जाते. सो थोडक्यात या तीन आर्टरीज आहेत. पहिली आहे ती सबक्लेवियन आर्टरी, सेकंड वन आहे ती कॅरोटिड आर्टरी, ही मधली जी आहे त्याला कॅरोटिड आर्टरी म्हणतात. दिस इज कॅरोटिड आर्टरी and this is called as innominate artery. Subclavian artery, carotid artery and innominate artery is collectively called as aortic arch. So aortic arch चे तीन ब्रांचेस आहेत. aortic arch चे तीन ब्रांचेस आहेत. कोणकोणते? एक म्हणजे सबक्लेवियन आर्टरी, ज्याला आपण लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी म्हणतो, ही हाताला जाते लेफ्ट साइडच्या. त्याच्यानंतर मधली जी आहे दिस इज कॉल्ड एज कॅरोटिड आर्टरी. कॅरोटिड आर्टरी ब्रेनला जाते. आणि सर्वात राईट साइडची जी आहे त्याला म्हणतात इनॉमिनेट आर्टरी. सो या तीन आर्टरीज आहेत, या तीन आर्टरी एकत्र येऊन तयार झाला म्हणतात ॲओर्टिक आर्च. बघा हा असेंडिंग आहे, ॲओर्टा आहे, हा ॲओर्टिक आर्च आहे जो तीन आर्टरीने तयार झालाय. आणि हा नंतर डिसेंड होतो, ज्याला आपण डिसेंडिंग ॲओर्टा म्हणतो किंवा डॉर्सल ॲओर्टा असं म्हणतो. सो दीज आर दी थ्री आर्टरीज, सबक्लेवियन आर्टरी, देन carotid artery, and then innominate artery. The right atrium receives superior and inferior vena cava along its dorsal surface. आताच मी तुम्हाला सांगितलं सुपिरियर वेना कॅवा आणि इन्फिरियर वेना कॅवा काय करते, along its dorsal surface the pulmonary vein opens into left atrium along the dorsal surface of the heart. हे सगळं डॉर्सल साइडला आहे. कोणते? सुपिरियर. डॉर्सल साइड म्हणजे कुठली साइड? डॉर्सल साइड म्हणजे कुठली साइड? मागची साइडला डॉर्सल साइड म्हणतात. सो सुपिरियर इन्फिरियर वेना कॅवा अलॉंग विथ डॉर्सल साइडला असतात. आणि पल्मनरी वेन ओपन्स इनटू लेफ्ट एट्रियम अलॉंग द डॉर्सल साइड ऑफ द हार्ट. आता आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघणार आहोत, पण इंटरनल स्ट्रक्चर हार्ट खूप मोठं आहे, ते होणार नाहीये. त्यामुळे आपण इथपर्यंतच थांबूया, नाही तर कन्फ्युजन होईल. सो ह्याच्यात काय डाऊट असेल तर मला आता सांगा. हे दोन जे आर्टरीज आहे याला लेबल करून टाका. याला म्हणतात कॅरोटिड. कुठेतरी लिहून घ्या आणि नंतर लेबल करा डायग्राम काढून. दिस इज कॅरोटिड आर्टरी, CAROTID. दिस इज कॅरोटिड आर्टरी. आणि ही जी काय आहे दुसरी तिला इनॉमिनेट आर्टरी म्हणतात. INNOMINAT, इनॉमिनेट आर्टरी.
सो आपण इन शॉर्ट हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर बघितलं. कोणाला काय डाऊट आहे का? कोणाला डाऊट असेल तर विचारा, नसेल तर नो सर म्हणून सांगा. किंवा सगळ्यांना कळलंय का? ओके, ठीक आहे. सो आपण काम करू आता. तुमच्याकडे सगळ्यांनी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतले असतील, तर तुम्ही एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट आणि इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट हा बघून, जसा जमेल तसा बघून डायग्राम काढायचा, त्याला लेबलिंग करा. सो तुमच्या डोळ्यासमोर तो डायग्राम राहील. बघा, इंटरनल स्ट्रक्चर पण मी एकदम घेतलं तर सगळं मिक्स होणार तुमचं, म्हणून मी इंटरनल स्ट्रक्चर घेतलं नाहीये. किंवा आपण थांबलोय आणि ते मोठं पण आहे, त्यामुळे सगळं मिक्सिंग होईल. म्हणून मी आता जस्ट एक्सटर्नल स्ट्रक्चर वरच फोकस केलं. तेवढं एक्सटर्नल स्ट्रक्चर सगळ्यांनी समजून घ्या. स्क्रीनशॉट हवे असतील तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत का तुम्हाला? त्या नोट्सचे स्क्रीनशॉट हवे आहेत का? हवे असतील तर मी परत मागे फिरवतो का, हे दिसेल तुम्हाला. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत का? ओके, हा बघा एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट आहे. त्याचा पहिला काढून घ्या एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ओके, पुढे जाऊया. हे काढून घ्या. त्याला काढून. हा डायग्राम तुम्ही काढला असेल मला वाटतं. बघा इकडे डायग्रामला त्यांनी लेबल केलेला डायग्राम आहे हा. बघा इकडे सबक्लेवियन दाखवली आहे, इकडे कॅरोटिड दाखवली आहे, आणि इकडे ब्रँकिओसिफॅलिक आर्टरी दाखवली आहे. ब्रँकिओसिफॅलिक आर्टरी म्हणजे इनॉमिनेट आर्टरी, ज्याचं दुसरं नाव आहे. सो आपण डायग्राम हे काढून घ्या स्क्रीनशॉट. ओके, काढून घ्या. झाला. ओके, आणि हा शेवटचा आहे. ओके, हे शेवटचं होतं.
पुढचा जो लेक्चर असेल तो आपला असता इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. हे फार महत्वाचे टॉपिक आहे हा, इंटरनल स्ट्रक्चर वगैरे. सो हे एकदा जरा वाचा आणि डायग्राम एकदा काढून बघा. पुढच्या लेक्चर पर्यंत तुम्ही थोडस प्रिपेअर्ड व्हाल, नावं पण तुम्हाला परिचित होतील सगळी. ओके, सो आपण इकडे आता थांबतोय, पण मीटिंग स्टॉप करतोय, लिव्ह करूया आपण.